हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत व्हेज बिर्याणी. तर सुरुवात अशी केलेली आहे. राईसमध्ये मी जिरा, तमालपत्र टाकून थोडंसं ऑइल टाकून 80% भात मी कुक केलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे ऑइल आणि त्याच्यामध्ये लांब लांब चिरलेला कांदा टाकून फ्राय करून ठेवलेला आहे. तो मी आता साईडला काढून ठेवणार आहे. त्याचा नंतर मी वापर करणार आहे. तुम्ही बघू शकता एंडिंगमध्ये त्याचा वापर होईल. तर तेलामध्ये भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याच्याने भाज्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि एक वेगळी टेस्ट येईल. तर आता इकडे आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि जिरे आणि बिर्याणी मसाला. तर याची पेस्ट बनवून मी साईडला ठेवणार आहे. ती नंतर राईसमध्ये टाकून घ्यायची आहे. तर इथे कढ घेतलेलं आहे, दही, त्यामध्ये हे बेसिक मसाले ॲड करून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्यालाच मिक्स करून घेऊन मी ह्याच्यामध्ये जे पण आपण फ्राईड केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड करून ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी, जास्त वेळ नाही. आणि आता मी इथे बिर्याणीची तयारी करत आहे. तर इथे मी तेलामध्ये कांदा परतून घेत आहे. कांदा परतून घेतल्याच्या नंतर थोडासा टोमॅटो ॲड करून तोही कांद्यासारखाच आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी ती पेस्ट बनवलेली होती ती आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. या पेस्टमुळे थोडीशी चव येते. तर मी ही वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे व्हेज बिर्याणी. हिरवे मसाले घेतलेले आहेत आणि त्या पेस्टचं पाणी आपल्याला थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे पण आपण मॅरिनेट करायला ठेवल्या होत्या भाज्या त्याही याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याला शिजण्यासाठी झाकण लावून ठेवलेलं आहे. तर चला चेक करूया. शिजलेला आहे छानपैकी. आणि इथे मी आता कुक केलेला राईस 80%च कुक करून घ्यायचा आहे. 75 घेतला तरी चालेल, कारण दमला लावल्यावरती तो शिजतोच. तर मी इथे लेअरची बिर्याणी दाखवणार आहे तुम्हाला. तर मी इथे फर्स्ट लेअर लावलेला आहे राईस लावून, त्याच्यानंतर फ्राईड केलेला कांदा लावलेला आहे. त्यानंतर त्याच्यावरती बिर्याणी मसाला टाकून थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे. पुन्हा एकदा भाजीचा लेअर लावायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा राईस टाकून आपल्याला सेम जी आपण खाली पद्धत केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला वरतीही करायचं आहे. राईस टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा करून. त्यावरती पुन्हा बिर्याणी मसाला ॲड करून घेतलेला आहे मी आणि त्यावरती पुन्हा कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला फ्राईड केलेला आणि वरून पुन्हा कोथिंबीर टाकून घेत आहे. आणि इथे मी एक्स्ट्रा फूड कलर ॲड केलेला आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असलं तर करू शकता किंवा केसर पाणीसुद्धा ॲड केलं, केसर आणि मिल्कसुद्धा ॲड करू शकता तुम्ही. मी इथे फूड कलर ॲड केलेला आहे. आता दमसाठी ठेवत आहे. वाव, तर बघू शकता तुम्ही बिर्याणी खूपच सुंदर झालेली आहे आणि चवीला देखील खूप सुंदर होती. हिरव्या पद्धतीमध्ये मी हिरव्या मसाल्यांमध्ये केलेली आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये, पण खायला खूप टेस्टी होते आणि छान होते. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्कीच कळवा.